अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क येथील राम गोविंद हाऊसिंग सोसायटी इमारतीवर संयुक्त कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण आणि नगरपालिका अतिक्रमण विभागाला कोणतीही कारवाई न करता पुन्हा माघारी फिरावे लागले। शुक्रवारी सकाळी नगरपालिका प्रशासनाचे अतिक्रमण पथक कारवाई करण्यासाठी गेले होते, मात्र इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना इमारतीच्या रहिवाशांनी विरोध केला। त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना खंडित केलेला विद्युत पुरवठा पुन्हा जोडून देण्याची नामुष्की ओढवली। विद्युत पुरवठा खंडित न केल्याने अतिक्रमण विभागाला कोणतीही कारवाई करता आली नाही। तर राम गोविंद हाऊसिंग सोसायटीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील नगरपालिका प्रशासक आणि महावितरणकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप रहिवासी आणि त्यांचे वकील विशाल गारुंगे यांनी केलाय। नगरपालिकेमधून संके साहेब आहेत नावाने, ते येतात। आम्हाला झाले आता 2 वर्ष झाली, तेव्हापासून आमच्या मागे लागलेले आहेत। बिल्डिंग तोडायला अति धोकादायक म्हणून तोडायला येत आहेत। लाईट कापतात, आमची बिल्डिंग धोकादायक म्हणून मेन पोलवरून लाईट कापतात, मीटर काढून न्यायला येत आहेत असे बोलतात। ह्याच्या अगोदर पण येऊन कापून गेले। आम्ही जाऊन भेटलो साहेबांना, मेन साहेबांना भेटलो। ते बोलले आम्हाला तुम्ही आता लाईट चालू करा, आमची जी काय कारवाई आहे आम्ही पेपर सबमिट करायला सांगितले स्ट्रक्चर ऑडिटचं। आम्ही स्ट्रक्चर ऑडिट काढलो पूर्ण आणि ते सगळं आम्ही सबमिट केलं। त्याच्यावरून ते मेन साहेब बोलले आम्ही करतो तुमचं काम, असे कोणी येणार नाही तुमच्याकडे हे तोडायला। आणि हे संके साहेब म्हणून ते डायरेक्ट आले, आम्हाला काय लेटर पण दाखवले नाही। आणि मेन ऑफिसर पासून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून आले ते साहेब, ते पण त्यांना पण सांगितलं आम्हाला लेटर दाखवा, तुम्हाला जर हे पाठवलं ना तोडण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन, ते आलेत त्यांनी पण आम्हाला काय दाखवलं नाही। आता याच्यामध्ये मी यांचा वकील आहे धुरी फॅमिलीचा। सन 2022 पासून सदरची आमची केस ही प्रलंबित आहे कोर्टात, मेहरबान न्यायालयात उल्हासनगर कोर्टामध्ये। सदर केसची अशी आहे की आमचे जे 8 गोडाऊन्स आहेत खाली, ते 8 गोडाऊन्स आम्ही आधी या जागेचे मालक होतो। सदरची बिल्डिंग आम्हीच डेव्हलपमेंट केली होती, परंतु त्याच्यानंतर असं झालं की आता रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर आम्ही बिल्डर आणला होता, पण आमचा बिल्डर त्यांनी फेटाळला। सोसायटीने बिल्डर आणला। सोसायटीचं म्हणणं होतं की 8 गाड्या इलिगल आहे, परंतु ते 8 गाड्या जे आहेत ते लीगल आहेत। नगरपालिकेमध्ये त्यांचा पण पुरावा आहे, हे सगळे पुरावे मेहरबान न्यायालयात दाखल केलेले आहेत। परंतु 2022 पासून त्याच्यानंतर बिल्डर जेव्हा बाकीचे जे सोसायटी आहे ते बिल्डरला मिळून आणि नगरपालिकेचे काही अधिकारी आणि क्लार्क यांना मिळून आमची बिल्डिंग यांची बिल्डिंग तोडण्यासाठी वारंवार यांना त्रास देतात। लेडीज आहेत, त्यांच्या घरामध्ये कोणी पुरुष व्यक्ती नाही आहे। त्यांचा जो आहे पती ते वारलेला आहे, त्यांचा मुलगा आहे, त्याची पण नोकरी अजून लागलेली नाही त्यांच्या वडिलांच्या ठिकाणी, आणि हे असहाय्य आहेत। यांची उपजीविका ते जिम चालवतात त्या गोडाऊन्समध्ये, त्याच्यावर उपजीविका चालते। परंतु नगरपालिकेचे अधिकारी आणि क्लार्क संख्ये म्हणून काय अधिकारी आहेत का क्लार्क आहेत ते माहीत नाही, त्यांचं डेजिग्नेशन त्यांनी सांगितलेलं नाही आहे। आणि ते जेव्हा आता कारवाई करायला आले, आम्ही त्यांना लेटर मागितलं रीतसर, तर त्यांनी लेटर दिलेलं नाही आहे। आणि आता मी बाईट देतो, आता त्यांनी लाईट कट केलेली आहे। त्यापुढे आम्ही माझा जो क्लायंट आहे तो नगरपालिकेमध्ये सीओना भेटायला गेलेला आहे। सीओनी अजून त्यांची मीटिंग झालेली नाही, सीओच्या बोलणीनंतर आता पुढची कारवाई होईल। तर धोकादायक इमारतीवर संयुक्त कारवाई करण्यासाठी महावितरण प्रशासन आम्हाला सहकार्य करत नसल्याचं नगरपालिका प्रशासनाचे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे यांनी सांगितलं। बिल्डिंग आहे राम गोविंद नगर, ही C1 मध्ये आहे आणि C1 मध्ये ज्या धोकादायक इमारत असतात या कधीही नगरपालिकेने MSCBला कनेक्शन कट करून संयुक्त कारवाई करायची। पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे, MSCBचा बंदोबस्त असणं आवश्यक आहे आणि नगरपालिका। आज आम्ही नगरपालिका सकाळी 9 वाजेपासून झालेलो आहे। पोलीस डिपार्टमेंट पण आमच्यासोबत होतं, परंतु MSCBने लाईट कनेक्शन कट करण्यामध्ये हे दाखवलेलं आहे की आम्ही कट करणार नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बिल्डिंग पूर्ण तोडा, पण जिथपर्यंत कनेक्शन कट होत नाही त्याच्यानंतर बिल्डिंग तुटणार, किंवा पाणी कनेक्शन कट झाल्यानंतर बिल्डिंग तुटणार। त्यांना त्यांच्या ऑफिसर लोकांची, प्रजापती म्हणून त्यांचे एक ऑफिसर आहेत, तसेच म्हात्रे त्यांचे ऑफिसर आहेत, त्यांच्याशी फोनवरती चर्चा केली। त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही कनेक्शन काढणार नाही। शासनाचा नियम आहे की जर एखाद धोकादायक इमारत असेल तर त्याला नगरपालिका जसं जबाबदार आहे, मुख्याधिकारी जसं जबाबदार आहे, तसं पोलीस विभाग पण जबाबदार आहे, आणि तसं MSCB पण आहे आणि MGP पण आहे। परंतु आम्ही नेहमी कारवाई करताना आम्हाला MSCBकडून सहकार्य होत नाही आहे। तर या अशा ठिकाणी जर असं काय आपत्काळी दुर्घटना घडली तर नगरपालिका जबाबदार राहणार नाही। आणि ही दुसरी वेळ आहे, दोन्ही वेळेस MSCBने त्या बाबतीमध्ये असं चालढकलपणा केलेली आहे। तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो त्या MSCB विभागाला की उद्या काय झालं जबाबदार तर ते राहतील, नगरपालिका नाही।